नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. महानगरपालिका निवडणुकीमध्ये 68 उमेदवार सत्ताधाऱ्यांच्याकडचे जास्ती करून तेच आहेत. फक्त एक अपक्ष आणि एक त्या इस्लामी पक्षाचा, असे 2-3 सोडले तर बाकी 65च्या जवळपास उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून आले म्हणून थैथयाट चालू आहे. काय असायची गोष्ट आहे. मी तुम्हाला बरोबर 6 वर्षापूर्वीचा प्रसंग तुमच्या समोर ठेवतो आणि तेव्हा हे सगळे काय बोलत होते, काय वागत होते लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असं सत्तांतर झालं. महाविकास आघाडी नावाचा चमत्कार पावसात भिजलेल्या एका म्हाताऱ्याने घडून आणलं. हे वाक्य येतं तेव्हाचे सगळेच, माझ्या मनाचे वाक्य नाही येत. आणि अशा पद्धतीची प्रचंड अशी क्रांती होऊन पावसात भिजणाऱ्या म्हाताराच्या मांडीवर बसून वर्ल्ड बेस्ट सीएम त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ती शपथ घेतल्याच्या नंतर 4च महिन्यात डोळे उघडले. म्हणजे डोळे यासाठी उघडावे लागले कारण की त्यांच्याकडे आमदारकीच नव्हती. आणि एक सरळ साधा नियम आहे की जो आमदार आहे त्यालाच मुख्यमंत्री किंवा साधा मंत्री जरी व्हायचं तर आमदार व्हावं लागतं. आणि ही जी गुगली टाकलेली आहे पावसात भिजणाऱ्या म्हाताऱ्याने, पूर्णपणे सगळं राजकारण पालटणाऱ्यांनी, सगळं झाल्याच्या नंतर आठवलं की अरे आपण ज्याला मुख्यमंत्रीपदी बसवले ते आमदारच नाही, मग त्याला तर आमदार करायचं आहे. हे वर्ल्ड बेस्ट सीएम घरबसे मुख्यमंत्री, मग आता आमदार कसं करायचं. झालं असं की पुन्हा 24 मार्च तारीख आहे मला वाटतं ती, तेव्हा करोना लागलेला आहे. करोनाच्या काळामध्ये सगळ्या निवडणुका स्थगित आहेत. म्हणजे जर आता निवडणूक झाली नाही, आमदारकी मिळाली नाही, तर हा आपला वर्ल्ड बेस्ट घरबसा सीएम, तो सीएम कसा राहणार. गुगली टाकलेली आहे ना. पावसात भिजणाऱ्या म्हाताऱ्यांनी गुगली टाकल्याच्या नंतर जे काही चमत्कार महाराष्ट्रात घडला होता आणि त्याची टिमकी वाजवणारे जे सगळे पत्रकार होते त्यांची दातखीळ बसली ना. आता जो काही वर्ल्ड बेस्ट सीएम होता तो वर्ल्ड बेस्ट सीएम आमदारच नाही आता, मग तो सीएम कसा राहणार. मग काय केलं त्यावेळेस. आज जे बिनविरोध कसं काय झालं, सत्ताधारी असं करतात, लोकशाही मेली, दबाव टाकला, हे सगळे तुम्ही व्हिडिओ पहा. 2 दिवसापासून सगळा तडफडाट बघा आणि तुम्ही 6 वर्षापूर्वीचं चित्र लक्षात घ्या. वर्ल्ड बेस्ट सीएमला आमदार व्हायचं होतं, कोणी कोणाचे पाय धरले मग जाऊन. आज उठता सुचता शिंदे सेना, मिंदे सेना दिल्लीत जातात, मुजरे करतात म्हणणारे स्वतः 10 जनपदच्या उंबरट्याशी लोळण घेतात, ती गोष्ट वेगळी. तेव्हा ह्यांनी कोणाचे पाय धरले होते निवडणूक व्हावी म्हणून. नुसती व्हावी नाही, बिनविरोध व्हावी म्हणून. विधान परिषदेची निवडणूक पहिली गोष्ट म्हणजे झाली पाहिजे की जी करोनामुळे लांबली होती, आणि दुसरी गोष्ट ती बिनविरोध झाली पाहिजे. म्हणून मोदीचे पाय धरले आधी हे जे वर्ल्ड बेस्ट सीएम आहेत ना, घरबसे मुख्यमंत्री. पावसात भिजणाऱ्या म्हाताऱ्याच्या गुगलीमुळे ज्यांना पद मिळालं ते त्यांचं पद टिकवण्यासाठी कोणाचे पाय धरायला गेले दिल्लीला. पंतप्रधान मोदींचे. मग ती निवडणूक घ्यायचा निर्णय झाला. मग ती निवडणूक तर बिनविरोध झाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणी अडथळा आणला होता बिनविरोधमध्ये. आज जे बिनविरोध म्हणजे लोकशाहीवरती हल्ला असं तुणतुण वाजवत आहेत ना, त्या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं. तेव्हा ती विधान परिषदेची निवडणूक वर्ल्ड बेस्ट सीएम साठी, त्यांचं पद राखण्यासाठी म्हणून घ्यावी लागली होती. तेव्हा जास्तीचा उमेदवार कोणी दिला होता, काँग्रेसने. आणि मग जेव्हा भाजप त्यांचा उमेदवार मागे घेत नाहीये, यांचे उमेदवार मागे घेत नाहीत, निवडणूक व्हायची वेळ आली, मग अशा परिस्थितीमध्ये काय कॉम्प्रोमाइज केलं होतं. काँग्रेसला सांगितलं तुम्ही उमेदवार जर मागे नाही घेतला तर मी पण मागे घेतो, म्हणजे सरकारच कोसळेल. वाक्य आहेत ना त्यांचे, वर्ल्ड बेस्ट सीएमचे. मग एवढं केल्याच्या नंतर, मोदींचे पाय धरल्याच्या नंतर ती निवडणूक घ्यायचा निर्णय झाला. ती निवडणूक म्हणजे ठरल्याच्या नंतर बिनविरोध व्हावी निर्णय झाला. काँग्रेसने आडकाठी केली होती. पावसात भिजणाऱ्या म्हाताऱ्यानं सुद्धा आपल्या 2 पैकी एकही उमेदवार मागे घेतलेला नव्हता. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला. मग त्या एकूण 6 मधले एक त्यांचा मागे घेतला, म्हणजे 5 उरले यांची. आणि 4 विरोधकांचे, त्यांचे खरं तर 3च येऊ शकत होते, त्यांनी एक जातीचा पदरात पाडून घेतला. 4 भाजपचे, असे 9 जण बिनविरोध निवडून आले होते. ही विधानसभेतून विधान परिषदेची बिनविरोध निवडणूक झाली होती. त्याच्यानंतर वर्ल्ड बेस्ट सीएम यांचं सीएम पद अबाधित राहिलं होतं. मग तेव्हा लोकशाही कुठे गेली होती. आता जर
म्हणजे एकूण असलेल्या जागांपैकी 2800च्या जवळपास काहीतरी ते सगळे म्हणून नगरसेवक आहे. 850 सॉरी. या सगळ्या सध्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या 800-900 नगरसेवकांमधून 65 नगरसेवक बिनविरोध आले, 67 काहीतरी. त्याच्यावरून एवढा हल्लकल्लोळ करायला लागलेत की जे प्रमाण 10% पण होत नाही, 10च्या जवळपास येते. आणि बोंब काय करायला येत आता हे सगळे म्हणून, जेव्हा की तेव्हा अख्खच्या अख्खं मंत्रिमंडळाचं भवितव्य स्टेकवर लागलं होतं. जर मुख्यमंत्री आमदार नाही, त्याचं मुख्यमंत्रीपद गेलं असतं तर आपोआपच सरकारच कोसळत होतं सगळ्याच्या सगळं. म्हणजे तेव्हा एका बिनविरोध निवडणुकीवरती अख्खच्या अख्खं सरकार तरलेलं होतं. इथं त्या मानानं तर काहीच नाही, 65च नगरसेवक आहेत, 68च नगरसेवक आहेत. तेव्हा हे बोंब करायला लागलेत. बिनविरोध निवडणूक म्हणजे लोकशाही धोक्यामध्ये वाटायला लागली. आणि तेव्हा मोदींचे पाय धरावे लागले. ती निवडणूक व्हावी, बिनविरोध व्हावी म्हणून काँग्रेसला उमेदवार मागे घ्यायला लावला. असं करून ते एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्याच्यामध्ये एक होते वर्ल्ड बेस्ट सीएम, ही होती गुगली पावसात भिजणाऱ्या म्हाताऱ्याची. आणि आता जेव्हा की ही निवडणूक आम्ही आधीपासून मुद्दा मांडतोय की स्थानिक स्वराज्य संस्था या पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीत असतात, त्याच्यामुळे शक्यतो विरोधात कोणी जात नाही. व्यावहारिक पातळीवरती जे काही बंडखोर होते त्यांनी सगळा रागरंग बघितला, आपलं काही खरं नाही, एखाद दुसरं निवडून येऊ की नाही ती शक्यता नाही, कुठे डोकं आपटून घ्या म्हणून त्याच्यातल्या काही जणांनी, सगळ्यांनी सुद्धा नाही, अगदी आमच्याही वॉर्डात आम्ही एकासाठी त्याला म्हणलो होतो एरवीच की बा तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही ते वापस घ्या, त्यांनी ठेवला, ती गोष्ट वेगळी. ह्यांनी अर्ज मागे घेतले म्हणून 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. त्याच्यातले 65 जवळपास सत्ताधाऱ्यांचेच म्हणून जो आरडाओरडा चालू आहे. मग हे याचं का उत्तर देत नाहीत? ह्याचा तर काहीच फरक पडणार नाही. समजा हे 65 बिनविरोध नाहीत, निवडणुकीच्या रिंगणात ते समजा आणि निवडणूक होऊ न द्या. आत्ता 16 तारखेलाच कळलं ना, हे 65 जरी बाजूला केले तरी सत्ताधाऱ्यांचंच वर्चस्व सगळ्या निकालावरती आहे की नाही ते. पण तेव्हा तर अख्खच्या अख्खं सरकार त्याच्यावरती लागलेलं होतं पणाला. मग त्यावेळेस बिनविरोध निवडणूक झाली होती तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही, तेव्हा लोकशाही धोक्यामध्ये आलेली नव्हती. हा जो भंपकपणा आहे ना, तो तुम्ही फक्त लक्षात घ्या की जेव्हा आपल्या बाजूनं असतं त्यावेळेस काहीतरी वेगळा डाव आहे, काहीतरी चमत्कार आहे, साहेबांची गुगली आहे. इतकंच नाही, निवडणूक पूर्व युती ही भाजप आणि शिवसेनेने केली होती, तेव्हा शिवसेना एकत्र होती, त्यांना जनमताचा कौल होता, त्याला तुम्ही टांग मारून काँग्रेस आणि राष्ट्रवादीपर्यंत गेले, बरोबर गेले. आणि ते आपले महान घंटा तज्ञ सर्वोच्च न्यायालयामध्ये कशासाठी जाणवते तर आम्ही हा जनतेचा अपमान आहे म्हणून, लोकमताची जनमताची कदर केली नाही म्हणून. अरे जनमताची कदर करायची होती तर भाजप आणि शिवसेनेचं सरकार 2019 मध्ये यायला पाहिजे होतं, ती जनमताची खरी कदर होती. लोकांची बाजू घेऊन जर तुम्हाला न्यायालयात जायचं असेल तर ज्या निवडणूक पूर्व युतीनं निवडणूक लढवून लोकांसमोर गेलेले त्यांना बहुमत मिळाले होतं, त्यांचं सरकार यायला पाहिजे होतं. ते तेव्हा केलं नाही. तेव्हा तुमच्या वर्ल्ड बेस्ट सीएमचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलेलं होतं, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे पाय धरले. त्याच्यानंतर ते काँग्रेसचे पाय धरले जेणेकरून त्यांचा उमेदवार माग निवडणूक व्हावी म्हणून मोदींचे पाय धरले, उमेदवार मागे घ्यावे म्हणून सोनियाचे पाय धरले. एवढं सगळं केल्याच्या नंतर हा ताठ बाळण्याचा आमचा वर्ल्ड बेस्ट सीएम मुख्यमंत्री पदावरती कायम राहिला. ती जी बिनविरोध निवडणूक होती विधान परिषदेची 2020ची, मे 2020ची, ते काय होतं तेव्हा काय लोकशाहीचा सन्मान झालेला होता का? त्याच्यावरची ही वसंतवाणी. बिनविरोधाचा सुरू गदारोळ, उठले मोहळ आरोपांचे, सत्ताधाऱ्यांनी जी मारली ती गाठ, 60वर 8 निर्विरोध, स्वतःसाठी तेव्हा साधुनिया मोका, आता म्हणे धोका उद्धव हा, मुख्यमंत्री पद ये अडचणीत, कोणते गणित तेव्हा होते, कोणी तेव्हा पाय मोदींचे धरले, सत्तेत तरले कोण तेव्हा, परिषदेवर जे बिनविरोध, जरा काही बोध त्याचा आहे, कांत म्हणे काळ बदलतो असा, आपलाचं फासा आपल्याला, आपलाचं फासा आपल्याला. हे बिनविरोधचं बुमरँग आज सगळ्या पुरोगामांवरती उलटलेलं आहे. वेगवेगळ्या संस्थान त्याचे पावसात भिजणारा म्हाताऱ्यानं कशा आणि काय निवडणुका घडून आणलेल्या आहेत. ते बॉम्बे क्रिकेट कंट्रोल बोर्ड असो
किंवा ऑल इंडिया क्रिकेट कंट्रोल बोर्ड असो किंवा अजून कुठल्या असो, तिथल्या निवडणुका आठवा. रयत शिक्षण संस्थेच्या निवडणुका कशा होतात ते आठवा. किंवा त्या अगदी मुंबई साहित्य संघाच्या पासून किंवा त्या दादरच्या तिथल्या साध्या साध्या निवडणुका सुद्धा पावसाळ्यात भिजणारा म्हातारा कशा पद्धतीनं बिनविरोध घडून आणतो. किंवा साखर महासंघाच्या निवडणुका आठवा, शिखर बँकेच्या निवडणुका आठवा, कोण कोणाचं पॅनल कसं बिनविरोध निवडून आणत होतं. तेव्हा लोकशाहीला काही होत नव्हतं. आणि आता मात्र 68 नगरसेवक बिनविरोध आले, त्याच्यातले 65 सत्ताधाऱ्यांचे म्हणल्याच्या नंतर थैथयाट सुरू झालेला आहे. ह्यांचंच सगळं तत्व आहे बिनविरोध, ह्यांच्यावरतीच उलटत आहे. आणि आता उलटल्याच्या नंतर हे तडफडाट करत आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLJ News.